हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामी चरणी प्रार्थना करूया. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपल्या व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, स्वामीज फॅमिली चॅनलला आपल्या. तर आजची माहिती अशी राहणार आहे, गुरुप्रतिपदा दिवसाचे आपल्याला महत्त्व काय आहे आणि त्या दिवशी आपल्याला कशी पूजा करायची आहे, कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्या दिवसाचं थोडंसं महत्त्व आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर यंदा आहे 2 फेब्रुवारी सोमवारी गुरुप्रतिपदा आपल्याला साजरी करायची आहे. या दिवशी केलेले गुरुस्मरण अतिशय पुण्यदायी आपल्याला ठरत असते. भारतीय संस्कृतीमध्ये आणि परंपरा यामध्ये अनेक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व असते. वेगवेगळ्या तिथींना वेगवेगळे सण आपण साजरे या दिवशी करतच असतो आणि मराठी महिन्यामध्ये येणाऱ्या तिथी त्या तिथीवर साजरे केले जाणारे सण, उत्सव, व्रत, वैकल्य आणि त्याचे महात्म्य वैशिष्ट्यपूर्ण आहेत. माघ महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक व्रते, सण तसेच की गुरुप्रतिपदा हा महत्त्वाचा सण सुद्धा आपण साजरा करतच असतो. माघ पौर्णिमा झाल्यावर येणारी माघ वद्य प्रतिपदा या दिवशी आपण गुरुप्रतिपदा साजरी आपण करायची असते. ब्रह्मांड नायक असलेल्या दत्तगुरूंचे अनेक अवतार झालेले आहेत. अशा अवतार झाले प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ यांचा दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला आहे. द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगम केले आहेत. गुरुप्रतिपदा या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनामध्ये गुप्त झाले होते. निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकऱ्यासाठी ठेवलेल्या आहेत. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगम केले. म्हणून हा दिवस आपल्याला उत्सव म्हणून साजरा करायचा असतो. गाणगापूरला तर हा दिवस खूप असा भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरा होत असतो. गाणगापूर येथे 24 वर्ष वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन शास्त्री जाऊन अदृश्य झाले. त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत. हा एक दुर्मिळच योग आहे. गाणगापूरला जाऊन श्री सरस्वती स्वामी महाराजांच्या पादुकाचं दर्शन घडणं म्हणजे हे आपल्या एक भाग्यात असावं लागतं. कोणीही जातो म्हणल्यानं आपल्याला जाणं होत नाही. स्वतः श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी आपल्याला बुलावा आपल्याला पाठवावा लागतो, तेव्हाच आपण त्या ठिकाणी जाऊन त्यांचं दर्शन आपण घेऊ शकतो. मी तर माझं भाग्यच समजेल मी एकदा जाऊन श्री गाणगापूर क्षेत्री मी माझ्या स्वामींचं, मी माझ्या नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन आलेली आहे. तर तुम्हाला पण लवकरच आपल्या श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं दर्शन घडो हीच मी स्वामी प्रार्थना करते स्वामींच्या चरणी. आणि हो, तर आपल्याला या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे, तर त्या दिवशी तुमच्या घरामध्ये दत्तात्रय महाराजांचे जर फोटो किंवा एखादी मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला छान अभिषेक वगैरे देऊन त्यांना पाठावर विराजमान करायचं आहे आणि त्यांना छान अशी गंध पुष्प आपल्याला त्यांना अलंकार तुमच्याकडे असेल, तुम्ही एखादं वस्त्र वगैरे परिधान करत असाल, तुमच्याकडे मूर्ती जर मोठे असेल तर त्यांना तुम्ही वस्त्र परिधान करायचं आहे किंवा अगदी कापसाचं वस्त्र आपल्याला त्यांना परिधान करायचं आहे. त्यांचं आवडीचं फूल किंवा पिवळं फूल तुम्ही त्यांना अर्पण केलं तरी त्या ठिकाणी चालणार आहे. स्वामी महाराजांचा जरी फोटो असेल, मूर्ती असेल तुमच्याकडे, दत्त महाराजांची नसेल तर तुम्ही या दत्त अवतारांपैकी कोणत्याही एका अवतारांचा तुम्ही फोटो किंवा मूर्ती घेऊन त्यांची तुम्ही पूजा त्या ठिकाणी करू शकता. जर नसेल तर तुमच्याकडे स्वामी महाराजांचा जरी केलं तरी चालेल. जर असेल तर दत्त महाराजाचे आवर्जून आपल्याला त्या दिवशी पूजा आपल्याला करायची आहे. सोमवारी 2 फेब्रुवारीच्या दिवशी आपल्याला ही पूजा करायची आहे. अगदी साधा आपल्याला नैवेद्य त्यांना अर्पण करायचा आहे. फक्त अभिषेक करत असताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की श्री पुरुष सूक्तम आपल्याला पठण करत करत आपल्याला दत्त महाराजांना अभिषेक आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्यांना स्थापन करून अगदी साध्या पद्धतीने धूप दीप आपल्याला अर्पण करून त्या ठिकाणी पूजा संपन्न आपल्याला करून घ्यायची आहे. नैवेद्यामध्ये आपल्याला वरण भात किंवा एखादा बेसनाचा लाडू, कारण की त्या दिवशी श्री सरस्वती महाराजांनी त्या भक्तांकडून लाडूच खाऊन ते लाडू ग्रहण करूनच ते कर्दळी वनाकडे ते गेले होते, प्रस्थान त्यांनी केलं होतं. म्हणून तुम्ही त्यांचा आवडीचा आता छान असा तुम्ही मार्केटमधून किंवा स्वतः बनवून तुम्ही बेसनचे लाडू त्यांना अर्पण प्रसादामध्ये करू शकता. आणि त्या दिवशी स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवा, आपल्या दत्त महाराजांना दाखवा. नरसिंह सरस्वती महाराजांचा एक नैवेद्य आपण काढून घ्यायचा, त्यांना पण आपल्याला दाखवायचा आहे. मी तर म्हणेन यथाशक्ती जेवढं तुमच्यानं होईल तुम्ही तेवढं त्या ठिकाणी करू शकता. अगदी एक नैवेद्य जरी तुम्ही अर्पण केला तरी सर्व देवतांना अर्पण केल्यासारखंच तुम्हाला पुण्य त्या ठिकाणी प्राप्त मिळणार आहे. जसा तुमच्याकडे वेळ आहे, जसं तुम्हाला होईल करणं त्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी करायचं. फक्त सेवा करणं खूप महत्त्वाचं
महत्त्वाचा आहे आणि त्या दिवशी आपल्याला गुरुचरित्राचा आपल्याला अध्याय आपल्याला पठण करायचा आहे। अशा प्रकारे साध्या पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। सकाळी आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे आणि आपल्याला 12च्या नंतर किंवा 12 वाजता आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे। आपल्या दत्त महाराजांचा जेव्हा भिक्षेचा टाइम असतो तेव्हा आपल्याला 12 12:30 पर्यंत आपण नैवेद्य त्यांना दाखवून घ्यायचा आहे। नैवेद्यामध्ये यथाशक्ती जे जमल ते तुम्हाला करायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये जर शक्य असेल तर तुम्हाला गुरुचरित्राचे अध्याय पठण करायचे आहेत किंवा 4 वाजेपर्यंत तुम्ही या कालावधीमध्ये कधी पण अध्याय पठण करू शकता। तर अध्याय आपल्याला कोणते पठण करायचे आहे तर आपल्याला गुरुचरित्राचा आपल्याला 51वा आणि 52वा अध्याय आपल्याला या ठिकाणी पठण करायचं आहे। कारण त्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं आहे की श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी पादुका ते कशा ठेवल्या आणि त्यांनी कसे अदृश्य झाले आहे त्यांची सविस्तर माहिती त्या अध्यायामध्ये आलेली माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे। म्हणून तुम्ही 51 आणि 52 हा अध्याय तुम्हाला त्या ठिकाणी पठण करून घ्यायचा आहे। तुम्हाला आरती करून घ्यायची, दत्त महाराजांची आरती तुम्हाला त्या ठिकाणी करून घ्यायची आहे, स्वामी महाराजांची तुम्हाला आरती त्या ठिकाणी करून घ्यायची आहे। आपली जसं जमत तसं तुम्ही स्वामींची आरती करू शकता, दत्त महाराजांची आरती करू शकता, जे तुम्हाला येईल। किंवा आपल्या नित्यसेवेमध्ये आरत्या दिलेल्या आहेत 10:30च्या आरत्या, त्याच्यात तुम्ही 3 आरत्या त्या ठिकाणी तुम्ही आरत्या करू शकता। अशा प्रकारे आपल्याला पठण करायचं आहे गुरुचरित्राचे 51-52 अध्याय आणि आपल्याला आरत्या त्या ठिकाणी म्हणून घ्यायच्या आहेत। जे काही आपण प्रसादामध्ये ठेवलेले आहे ते थोड्या वेळाने आपल्याला स्वतः ग्रहण करायचं आहे किंवा आपल्या परिवारातल्या व्यक्तींना तो प्रसाद ग्रहण करायला त्यांना द्यायचा आहे। जे दिंडोरी प्रणीत आहे ना गुरुचरित्राचे त्याच्यातली आपल्याला अध्याय पठण करून घ्यायचे आहे। गाणगापूर जे क्षेत्र आहे त्या ठिकाणाचं ते स्थान आहे ते खूप पवित्र असं स्थान आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्या घरातली वाईट शक्ती, निगेटिव्हिटी जे भाव असतील आपल्या घरामध्ये करणे, बाधा जे काही आहे ते सगळं त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर पूर्णपणे सगळं तुमच्या घरातलं ते निघून जाणार आहे। म्हणून जेवढं होईल तेवढं आपल्याला उद्याचा दिवस जो आपल्याला ते घालवायचा नाही, त्या दिवशी जेवढी होईल तेवढी दत्त महाराजांची सेवा आपल्याला त्या दिवशी करायची आहे। जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला करणीबाधाच्या अडचणी आहेत किंवा एखाद्याची वाईट नजर आहे, तुमच्या कामामध्ये खूप अडथळे वगैरे येत आहेत, घरातले व्यक्ती नेहमी आजारी आहेत, तर तुम्ही फक्त एक वेळेस तरी तुम्ही तुमच्या जीवनातून एकतरी वेळेस तुम्ही गाणगापूरला जाऊन या। एकदा गेल्याच्या नंतर दरवेळेस आपल्याला जावंसं वाटते, कारण की ते खूप पवित्र असं स्थान आहे। म्हणून त्या ठिकाणी आवर्जून तुम्ही एकतरी वेळेस तुम्ही जाऊन या। श्री क्षेत्र जे गाणगापूर आहे तेथे निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत। या पादुका कशापासून बनवलेल्या आहेत हे आजवर कोणालाही कळलेलं नाही। पादुकांचं दर्शन घ्या, आपल्या सगळं असं छान डोळे भरून तुम्ही दत्त महाराजांना, श्री नरसिंह सरस्वती महाराजांना, त्यांच्या पादुकांना पाहून या आणि तिथं गेल्याच्या नंतर मनसोक्त असं छान शांततेत तुम्ही तिथं पारायण करा 1 दिवसाचं। तिथं जाऊन आल्यावरचा त्याचा मला अनुभव नक्कीच मला कमेंटद्वारे शेअर करायला अजिबात तुम्ही विसरू नका। तर आपण सर्वजण मिळून आपल्या श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या चरणी आपण सेवा आपल्या अर्पण करूया। जेवढं आपल्याकडून यथाशक्ती होईल तेवढं आपण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया आणि तुम्ही सर्वजण त्या दिवशी ही पूजा थोडंफार तुमच्याकडून जे काही होईल तेवढी सेवा तुम्ही त्या दिवशी करा। आवर्जून उद्याचा दिवस आपल्याला घालवायचा नाहीये। तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा। आपल्या जर व्हिडिओवर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या स्वामीज फॅमिली ब्लॉग चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। बाय बाय सगळ्यांना। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते।